नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक भरती 2025 शिक्षण किती असणार आहे? 10वी व 12वी शिक्षण इथे असणार आहे। महिला व पुरुष हा फॉर्म भरू शकता आणि यामध्ये तुम्हाला पेपर पाहायला नाही भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आणि GR जो आलेला आहे, आता जो नवीन GR आलेला आहे त्यामध्ये जे बदल झालेला आहे ते सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। उंची किती राहील, रनिंग किती राहील व निवड प्रक्रिया कशी राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। यामध्ये सांगणार आहे तुमचं जॉब प्रोफाइल काय राहील, त्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती राहील आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी हे ड्यूटी तुम्हाला भेटणार आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता आपण सुरू करूया। तुम्ही बघू शकता इथे सुरक्षा रक्षक भरती 2025 GR मध्ये मोठा बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे सर्वात पहिले जे शिक्षण मागायचं ते 7वी व 10वी पास मागायची। यामध्ये तुम्हाला पेपर पाहायला नाही भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा नाही राहील। यामध्ये फक्त राहील तर फक्त ग्राउंड आणि ग्राउंडची जी प्रक्रिया आहे ते आता नवीन GR नुसार काय आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। इथे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जे पेमेंट आहे ते 21,000 प्लस पेमेंट तुम्हाला ह्या भरतीमध्ये भेटणार आहे, सुरक्षा रक्षक भरतीमध्ये। आणि ही भरती विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय बदल झालेला आहे आणि भरती कधी येणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी समोर सांगतोय। यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात पहिली ही जी भरती निघाली होती विद्यार्थी मित्रांनो, ती भरती जी निघालेली होती ते 2021 मध्ये ही भरती निघालेली होती। यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर जे ग्राउंड इव्हेंट 2020 आणि 21 चे जे होते इथे बघू शकता सिटअप्स होते 10 ते 20 मारायला लावायचे, त्यामध्ये 10 मार्क्स होते। त्याचबरोबर 40 मीटरची रनिंग होती, 2 मिनिटात करायची होती। 400 मीटर रनिंग 2 मिनिटात करायची होती, त्यामध्ये 12 मार्क्स। त्याचबरोबर 8 पुलअप्स होते। त्याचबरोबर जे वयोमर्यादा होती ते 18 ते 38 वर्षे होती वयोमर्यादा। आणि यामध्ये तुम्हाला जे काम करायचं आहे ते विद्यार्थी तुम्हाला बघू शकता की काम काय राहील। गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काम सुरक्षा भरतीची काम राहील। त्याचबरोबर डॅमची सिक्युरिटी राहील। या कोणतेही सरकारी कार्यालय कोणतेही राहू शकते विद्यार्थी मित्रांनो, जसे कुठे एक्झाम होतात त्या एक्झाम सेंटरवर सुद्धा ही ड्यूटी असू शकते। अशा प्रकारची तुमची जॉब प्रोफाइल राहील। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता की आता जे नवीन GR नुसार जे आता ग्राउंड राहील ते काय राहील। यामध्ये तुम्ही बघू शकता 1600 मीटर रनिंग, त्याचबरोबर गोळा फेक असणार आणि त्याचबरोबर 100 मीटरची जे रनिंग आहे ती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला जे आहे जे पोलीसचे इव्हेंट आहे ते सेम इव्हेंट तुम्हाला सुरक्षा रक्षक भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे आता जे समोर येणार आहे। आणि त्याचबरोबर इथे शिक्षण 10वी व 12वी पास मागितलेलं आहे। पहिले जे हाईट होते ते विद्यार्थी मित्रांनो पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आणि आता जे पुरुषांची 162 आणि त्याचबरोबर महिलांची जी होती ते 155 सेंटीमीटर होती। आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता आता जी हाईट आहे पुरुषांसाठी 165 आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर आणि जे वयोमर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 35 वर्ष राहील। त्याचबरोबर SC ST ला जे आहे एज रिलॅक्सेशन राहील आणि त्याचबरोबर OBC ला आहे ते सुद्धा 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि ही भरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर याचं जे कट ऑफ सुद्धा आहे, याचे जे कट ऑफ जे लागेल विद्यार्थी मित्रांनो ते जे सुरक्षा रक्षकचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अंडरमध्ये हे कट ऑफ लागणार आहे। आणि हे पूर्ण काम आता म्हणजे जे पहिले भरती येत होती त्यामध्ये काही तुम्हाला हे शंका असायची की ते सेटिंग होते असं होते, पण आता हे पूर्ण पद्धतीने फेअर पद्धतीने ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि रिझल्ट सुद्धा फेअर पद्धतीने लागणार आहे। कारण स्वतः इथे अध्यक्ष जे आहेत सुरक्षा रक्षकचे ते त्यांच्या अंडरमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर आता ही भरती तुम्हाला कधी पाहायला भेटेल, ही भरती तुम्हाला जूनच्या अखेरमध्ये किंवा तुम्हाला जुलैच्या स्टार्टिंगला पाहायला भेटणार आहे ही भरती विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही तुमचं जे ग्राउंड आहे ते सुरू ठेवा आणि तुम्हाला फक्त ग्राउंडच्या भरोश्यावर इथे तुम्हाला ड्यूटी भेटणार आहे आणि इथे सॅलरी सुद्धा 21,000+ भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हे अपडेट होती तुम्हाला सांगायची होती नवीन GR नुसार। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। लाईक सुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर।
तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. थँक्यू.